मस्त घरच्या अगदी घरच्या घरी आणि कमी सांगेत एवढी हळद निघालेली। नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या हळदीपासून हळद पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत। घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत हळद लावली होती आणि ती हळद काढून घेतलेली। तर हे बघा, हळद काढून घेतली आणि ही माती काढून घेतलेली आहे। जवळजवळ 3 किलो हळद निघालेली आहे आणि ही हळद मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा, स्वच्छ धुवून घ्यायची। अशी हळद बघा किती मस्त घरच्या अगदी घरच्या घरी आणि कमी जागेत एवढी हळद निघालेली। हळद शिजवणे, सुकवणे आणि त्याची पावडर करणे ही संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर दुसरे दाखवते तुम्हाला। इथे बघा, इथे हे हळदीचे मातृकंद आहेत। हे बघा, हळदीचे मातृकंद आहेत। तर हे जे आहेत हळदीचे मातृकंद, ते पुढच्या वर्षी आपण हळदीच्या लागवडीसाठी आपण हे मातृकंद वापरणार आहोत। ही हळद आधी शिजवून घ्यायची आपल्याला, यानंतरची प्रोसेस आपण पुढे बघूया। जमिनीतून हळद काढल्यानंतर 1 तास पाण्यात स्वच्छ धुवून त्यातली माती संपूर्ण काढून घेतलेली आहे। हे हळदीचे कण शिजवायला ठेवणार आहोत। अर्धा पाऊण तास तरी लागेल। अर्धा पाऊण तास झालाय, हळद शिजत आलेली आहे। मोठ्या प्रमाणात हळद काढली जाते तेव्हा त्याची प्रोसेस थोडी वेगळी असते। पत्र्याचा ड्रम असतो किंवा पत्र्याचा डबा असतो, त्यामध्ये हळद शिजवतात। प्रत्येक व्हिडिओमधून चांगला संदेश देण्याचा मी व्हिडिओमधून प्रयत्न करत असते। तर बघा, हळद शिजत आलेली आहे। जसे की तुम्ही पाहिलंच असेल की मशरूमची लागवड केली होती, पालक लावली होती, मिरची, घेवडा लावलेला आहे। असे वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मला काहीतरी चांगला संदेश द्यायचा असतो। वनस्पती आहेत ना, ते आपल्याला भरपूर काही देत असतात। तर अर्धा पाऊण तास झालेला आहे, हळद बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। बघा, हळदीचा कलर तुम्ही पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि हळदीचा कलर देखील, इथं पाण्याचा कलर देखील बदललेला आहे। भरपूर त्रास होतो किंवा भरपूर वेळ जातो हळद फोडण्यासाठी। यासाठी आपण ही हळद आहे ना, आता शिजलेली हळद मी थंड करून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करणार आहे आणि मग 3 ते 4 दिवस उन्हात सुकवणार आहे। आता गॅस बंद करूया। बघा, शिजलेली हळद आहे ती या भांड्यात काढून घेतली। गरम आहे अजून, कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। गोनपाट घ्या किंवा पोतं घ्या, त्याच्यावरती पसरवून ठेवायची आणि मग सुकवून घ्यायची 4 ते 5 दिवस। ही अख्खी हळद शिजवल्यानंतर अशी सुकवतात। हळकुंड आहे ते सुकल्यानंतर ना फोडायला खूप त्रास होतो, खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे। दाखवतो तुम्हाला। अशा कटरने मी कट करून घेते, छोटे असे तुकडे करून घ्यायचे। नंतरचा जो हळद फोडण्यासाठी वेळ जातो ना, तो कमी वेळ लागतो। थोडीशी असेल हळद तर मिक्सरमध्ये बारीक करा, व जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणा। हळद जास्त सुद्धा शिजलेली नाहीये, अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजलेली आहे। बघा, इथे सगळी हळद कट करून झालेली आहे। पोत्यावर किंवा गोनपाटावरती सुकत घालायची। 1 दिवस अशी सुकत ठेवायची आणि पसरून ठेवायची आणि नंतर वरती कापड वगैरे घाला। वरती आहे ना, नंतरचे 3-4 दिवस आहे ना, वरती कापड घालायचं। बघा, इथे हळद कट करून तयार आहे। आता ही हळद सुकत घालायची। इथे हळद अशी गोनपटावरती आहे ना, अशी बाचक्यावरती अशी हळद पसरवायची। आता ही हळद आहे ती व्यवस्थित पसरून घ्यायची, सगळीकडे असे व्यवस्थित असं सुट्ट करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित सुकते हळद। कडक उन्हात 3-4 दिवस सुकून घ्यायची। आता फोडून घेतल्यामुळे आपला त्रास कमी होतो। हळद सुकली की ती फोडायला त्रास होतो, त्यासाठी ही असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे हळद लवकर सुकते आणि याची पावडर करायला सुद्धा आपल्याला सोपे जाते। तर इथे हळद कडकडीत सुकलेली आहे। बघा, ही सुकलेली हळद मिक्सर किंवा गिरणीतून दळून आणा। तर व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, जेवणामध्ये जी हळद वापरतो ती हळद आणि घरी बनवलेली ही हळदीची पावडर, यामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवतोय, हो ना? तर बघा, या हळदीमध्ये कोणतेही भेसळ नाहीये। फेस पॅक म्हणून वापरू शकता, जेवणामध्ये वापरू शकता, मल्टीपर्पज अशी ही हळद आहे। तुम्ही सुद्धा जागा असेल तर हळद घरी लावा आणि कोणतेही भेसळ नसलेली हळद घरी नक्की वापरा। 3 किलो हळदीपासून मला जवळजवळ अर्धा पाऊण किलो हळदीची पावडर तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक तर व्हायलाच हवा। तर बघा, ही पिवळी धमक हळद आहे।
तुमचे काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा, रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया लवकरच असाच आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हळदीचे कंद बघा कशा मुळ्या फुटलेल्या आहेत. हळदीचे मातृकंद आपण लागवडीसाठी ठेवलेले आहेत, तर ती जमिनीत मी लावून घेते. एक 6-7 कंद मी ठेवलेले बाजूला लावून घेते जमिनीत. थोडा 1-2 फुटाचा वगैरे अंतर ठेवायचं. मध्येच भरपूर जागा ठेवायची म्हणजे हळद वाढायला मदत होते. तर बघा हे असे लावून घेतलेत मी.